स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्या प्रकरणातील दोषी दशरथ विठ्ठल शिंदे राहणार रामवाडी याला 10 वर्षे सक्तमुजरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश MS आझमी यांनी ठोठावली आहे। अत्याचारानंतर पीडितेला नंतर मुलगी झाली होती। या घटनेबाबत पीडितेच्या आईने सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती। सदर पीडिता ही गतिमंद असल्याचं समोर आलं आहे। तिला तब्बल 10 वर्षांनी न्याय मिळाला आहे। पोलीस उपनिरीक्षक नाना महादेव महानवर यांनी यावेळी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते। तपास अधिकारी यांनी पीडिता बाळाची आणि आरोपीची DNA चाचणी घेतली। यात सदर बाळ हे आरोपी याचेच असल्याचा अहवाल आला। त्यावर आरोपीने अविश्वास दाखवला आणि पुन्हा नव्याने दुसरा प्रयोग शाळेतून चाचणीची विनंती केली होती। यानुसार न्यायालयाने मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष संबंधित पीडिता, बाळ व आरोपी यांचे नमुने तपासणीस पाठवण्याचा आदेश दिला होता। यामध्ये ही सदर बाळ हे पीडिता आणि आरोपी यांचेच असल्याचा अहवाल प्राप्त झाला। अतिरिक्त सरकारी अभियोक्ता NB गुंडे यांनी युक्तिवाद केला। यातील पीडिता ही गतिमंद असून त्याचा फायदा घेऊन आरोपीने गंभीर कृत्य केले, त्यास दया दाखवणे योग्य होणार नाही असा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस शिक्षा ठोठावण्यात आली आहे।